नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भूगोल या विषयाअंतर्गत भाग 19 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, गायखुरी टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गायखुरी टेकड्या मुख्यत्वे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे, पूर्व विदर्भामध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 1 हाच आपला योग्य उत्तर आहे। पुढे, बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? तर हा कालवा कोरोमंडल किनारपट्टीला समांतर असून आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये पसरलेला आहे। पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू हाच आपला योग्य उत्तर आहे। पुढे, प्राकृतिकदृष्ट्या महाराष्ट्राचे किती प्रमुख विभाग आहेत? तर भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राचे 3 मुख्य प्राकृतिक विभाग आहेत, ज्यामध्ये कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत अर्थात पश्चिम घाट आणि महाराष्ट्राचे पठार अर्थात दख्खनचे पठार, म्हणून पर्याय क्रमांक 3 विभाग हाच आपला योग्य उत्तर होईल। पुढे, बोर्डोइसिला वादळ खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात येते? तर हे वादळ आहे आसाम राज्यातले, कारण मान्सूनपूर्व काळात आसाम राज्यात येणाऱ्या तीव्र वादळी पावसाला स्थानिक भाषेत बोर्डोइसिला असे म्हणतात। पुढे, भारताचे प्रथम स्पेस पार्क डॅश राज्यात स्थापित आहे? भारताचे पहिले स्पेस पार्क हे आहे तिरुवनंतपुरम अर्थात केरळ येथे स्थापन करण्यात ते आलेले आहे, भारताचे प्रथम स्पेस पार्क। पुढे, नक्की तलाव डॅश राज्यात आहे? तर हे प्रसिद्ध तलाव राजस्थानमधील एकमेव थंड हवेचे ठिकाण असलेल्या माउंट अबू येथे स्थित आहे, अर्थात राजस्थान राज्य हाच आपला योग्य उत्तर होईल। पुढे, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची रुंदी सर्वसाधारणपणे किती आहे? तर मित्रांनो, इथे जी रुंदी आहे ती सरासरीमध्ये विचारलेली आहे, सरासरी रुंदी ॲव्हरेजली। तर कोकण किनारपट्टीची रुंदी ही सर्वत्र सारखी नाही, कारण उत्तरेकडे ही रुंदी जास्त आहे, म्हणजेच पालघर आणि ठाणेमध्ये ही 90 किलोमीटर ते 100 किलोमीटर दरम्यान ते आहे, आणि दक्षिणेकडे येताना ती रुंदी कमी होत जाऊन 30 ते 45 किलोमीटर दरम्यान ते रुंदी त्याची असते। म्हणून इथे जे ॲव्हरेजली योग्य उत्तर होईल तो 42 किलोमीटर ते 50 किलोमीटर दरम्यान कोकण किनारपट्टीची रुंदी हाच आपला योग्य उत्तर होईल। पुढे, थंड हवामानाच्या काळात उत्तरेकडील मैदानी भागात डॅश दिशांकडून चक्रीवादळ विक्षोभ प्रवाह असेल? तर मित्रांनो, इथे विक्षोभ म्हणजेच हवामान बिघडणे, जेव्हा वादळी पाऊस होतो, जोराचा वारा सुटतो, तो असतो विक्षोभ। तर इथे हिवाळ्यात भूमध्य समुद्राकडून येणाऱ्या पश्चिम विक्षोभ जे असतात भारताच्या पश्चिम आणि वायव्य दिशेकडून उत्तर मैदानी प्रदेशात प्रवेश करतात, म्हणजेच पश्चिम आणि वायव्य हाच आपला योग्य उत्तर होईल, पर्याय क्रमांक 4। पुढे, सुपारी संशोधन केंद्र डॅश येथे आहे? सुपारी संशोधन केंद्र हे आहे श्रीवर्धन रायगड येथे, महाराष्ट्रातील मुख्य सुपारी संशोधन केंद्र। पुढे, अंबाला भडकल सरोवर हे पर्यटन स्थळ डॅश राज्यात आहे? तर हे दोन्ही पर्यटन स्थळ आहे हरियाणा राज्यातील, पर्याय क्रमांक 1 हा योग्य उत्तर होईल। पुढे, साव हा उष्ण पाण्याचा झरा डॅश जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, साव हा गरम पाण्याचा झरा आहे, तो रायगड जिल्ह्यातील महाड शहराजवळ स्थित आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 रायगड हाच आपला योग्य उत्तर आहे। पुढे, डॅश तलाव यशवंत तलाव म्हणून ओळखला जातो? तर तो आहे नंदुरबार, कारण मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी यशवंत तलाव स्थित आहे, आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावावरून या तलावाचे नाव देण्यात आलेले आहे, म्हणून नंदुरबार हाच आपला योग्य उत्तर आहे। पुढे, डॅश हा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर तो आहे
भंडारा, कारण महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हटले जाते. या जिल्ह्यात सुमारे 3,500पेक्षा जास्त लहान मोठे पारंपरिक तलाव आहेत. पुढीलपैकी कोणते शहर भारताचे पोलाद शहर म्हणून ओळखले जाते? स्टील सिटी ऑफ इंडिया. तर ते आहे जमशेदपूर. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. झारखंडमधील जमशेदपूर शहराला स्टील सिटी अर्थात पोलाद शहर असे म्हणतात. 1907मध्ये जमशेदजी टाटा यांनी भारताचा पहिला खाजगी कारखाना पोलाद कारखाना इथे सुरू केलेला होता. पुढे मिलीबार हे एकक वातावरणाच्या कोणत्या घटकाचे मापन करण्यासाठी वापरतात? तर मिलीबार हे एक एकक आहे, युनिट आहेत. तर ते आहे पर्याय क्रमांक 2 वातावरणाचा दाब मोजण्यासाठी. कारण मित्रांनो, हवामानाचा किंवा वातावरणाचा दाब मोजण्यासाठी मिलीबार हे एकक वापरले जाते. तर वातावरणाचा दाब मोजण्यासाठी जो यंत्र वापरला जातो तो असतो बॅरोमीटर. म्हणून आपला प्रश्न एकक यावर होता, म्हणून तो मिलीबार अर्थात वातावरणाचा दाब मोजण्यासाठीचे ते युनिट आहे. पुढे रेहेकुरी वन्यजीव अभयारण्य डॅश जिल्ह्यात आहे? तर हे अभयारण्य आहे अहिल्यानगर जिल्ह्यातले. रेहेकुरी अभयारण्य हे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात स्थित आहे. हे अभयारण्य मुख्यत्वे काळवीट या हरणांच्या प्रजातीसाठी प्रसिद्ध आहेत. पुढे नद्यांचा महाराष्ट्रातील लांबीचा विचार करता खालीलपैकी कोणता चढता क्रम योग्य आहे? तर मित्रांनो, चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे. तर दिलेल्या पर्यायापैकी जो वैनगंगा आहे 295 किलोमीटरची ती पहिले येईल. त्यानंतर भीमा नदी 451 किलोमीटर, त्यानंतर वर्धा 455 किलोमीटर आणि शेवटी पैनगंगा 495 किलोमीटर अर्थात लहानाकडून मोठ्याकडे. म्हणजेच हाच आपला पर्याय योग्य होईल. पर्याय क्रमांक 2 वैनगंगा, भीमा, वर्धा, पैनगंगा. पुढे डॅश हे राष्ट्रीय उद्यान पूर्वी हॉर्नी किंवा हेली राष्ट्रीय उद्यान नावाने प्रसिद्ध होते. तर ते राष्ट्रीय उद्यान आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. उत्तराखंडमधील या प्रसिद्ध उद्यानाची स्थापना 1936मध्ये झाली आणि याचे मूळ नाव हॉर्नी राष्ट्रीय उद्यान असे होते. पुढे डॅश या ठिकाणी पहिल्यांदा व्याघ्र प्रकल्प सुरू झाले प्रोजेक्ट टायगर. तर तो उद्यान होता जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान. भारतामध्ये वाघांच्या संरक्षणासाठी 1 एप्रिल 1973 रोजी त्यावेळचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात हे प्रोजेक्ट टायगर सुरू झालेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे भारतातील अणुऊर्जा प्रकल्प कोणते? अणुऊर्जा प्रकल्प न्यूक्लिअर पॉवर, ज्यामध्ये युरेनियम आणि थोरियमसारख्या जड अणुकेंद्रकावर न्यूट्रॉनचा मारा करून ते विभागले जाते, त्यामुळे उष्णता निर्माण होते. त्यामुळे इथे जे कल्पकम जो आहे अणुविद्युत केंद्र आहे तामिळनाडूमध्ये, नरोरा हा तर उत्तर प्रदेशमध्ये आहे अणुविद्युत केंद्र, तालचेर हा ओडिशामध्ये आहे, अणुऊर्जाशी संबंधित आहे. म्हणून वरीलपैकी सर्वच आपलं उत्तर इथे बरोबर होईल. पर्याय क्रमांक 1, 2, 3. पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. पुढे मालदीव गणराज्यामध्ये मालदिवियन भाषा बोलली जाते, तिचे दुसरे नाव काय आहे? तर तिचे दुसरे नाव आहे पर्याय क्रमांक 4 दिवेही. कारण मित्रांनो, मालदीव या देशाची अधिकृत व राष्ट्रीय भाषा मालदिवियन आहे, जिला स्थानिक भाषेत दिवेही म्हटले जाते आणि मालदीवची राजधानी आहे माले. पुढे किर्गिस्तान विषयी योग्य विधान पुढील विधानातून निवडा. तर आपल्याला किर्गिस्तान या देशाविषयी योग्य विधान ओळखायचे आहेत.
त्यामध्ये सोव्हिएत रशियाच्या 1991च्या अधपतनानंतर किर्गिस्तान स्वतंत्र झाला. तर हा वाक्य बरोबर ठरतो, कारण 31 ऑगस्ट 1991 रोजी सोव्हिएत युनियन USSR विघटनानंतर किर्गिस्तान स्वतंत्र झाला आणि बिश्केक ही त्याची राजधानी आहे. तर किर्गिस्तान या देशाची राजधानी बिश्केक आहे, म्हणून हाही पर्याय ब ही बरोबर आहे. त्याच्या सीमा चीनशी जोडलेल्या आहेत. तर मित्रांनो, किर्गिस्तान या देशाची पूर्व सीमा ही चीन या देशाला जोडलेली आहे आणि किर्गिस्तानची मुद्रा चलन सोम ही आहे. तर हाही वाक्य बरोबर आहे. किर्गिस्तानी सोम हे या देशाची अधिकृत चलन आहे. म्हणून अ, ब, क, ड हे तिन्ही आपलं बरोबर उत्तर होईल. पर्याय क्रमांक 1. पुढे, खालीलपैकी कोणत्या 5 नद्यांनी मिळून पंचगंगा नदी बनली आहे? पंचगंगा नदी, कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी ही 5 नद्यांचा समूह आहे. या 5 नद्या म्हणजे कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी आणि सरस्वती. सरस्वती ही गुप्त मानली जाते, म्हणून फक्त अ आणि ड हाच आपला योग्य उत्तर होईल. पर्याय क्रमांक 1. पुढे, महाराष्ट्रातील हळद आणि आले यांचे उत्पादन करणारे जिल्हे कोणते? हळद आणि आले यांचे उत्पादन करणारे जिल्हे ते म्हणजे सातारा आणि सांगली. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. महाराष्ट्रात सांगली जिल्हा हा हळदीच्या उत्पादनासाठी आणि मुख्य बाजारपेठासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये वाई परिसर जो आहे तो आल्याच्या उत्पादनात आघाडीवर आहे, म्हणून सातारा आणि सांगली हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे, महाराष्ट्रात मालवणी ही भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते? तर मालवणी ही मराठीची एक प्रमुख बोलीभाषा आहे. ही प्रामुख्याने दक्षिण कोकणात म्हणजेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात या भागात ती बोलली जाते, म्हणून इथे कोकण हाच आपला योग्य उत्तर होईल. पर्याय क्रमांक 3. पुढे, मॅंगनीजचे साठे महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर महाराष्ट्रात मॅंगनीजचे साठे पूर्व विदर्भात आढळतात, अर्थात नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 1 नागपूर हाच आपला इथे योग्य उत्तर होईल. पुढे, भारताने आजपर्यंत किती आण्विक चाचण्या केल्या आहेत? तर भारताने एकूण आजपर्यंत 2 आण्विक चाचण्या केलेल्या आहेत. ज्यामध्ये पहिली चाचणी 1974 पोखरण येथे स्माइलिंग बुद्धा या नावाने आणि दुसरी चाचणी 1998 पोखरण येथेच ऑपरेशन शक्ती या नावाने, म्हणून हे 2 भारताचे आण्विक चाचणी होते. पुढे, महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? तर तारापूर इथे अणुऊर्जा विद्युत निर्मिती, म्हणून पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर होईल. पालघर जिल्ह्यातील तारापूर हे भारतातील तसेच महाराष्ट्रातील पहिले अणुऊर्जा केंद्र आहे. येथे अणुऊर्जाद्वारे विद्युत निर्मिती केली जाते. पुढे, खगोलीय घटनांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रात रेडिओ दुर्बीण कोठे उभारण्यात आली आहे? रेडिओ दुर्बीण तर ते आहे नारायणगाव. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीपैकी एक असलेली टेलिस्कोप उभारण्यात आलेली आहे आणि याद्वारे खगोलीय घटना अंतराळाचा अभ्यास इथे केला जातो. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील पुळणांची उत्तर ते दक्षिण क्रमाने मांडणी करा. तर इथे किहीम, तारकर्ली, श्रीवर्धन आणि वेलणेश्वर हे पुळण आहेत. तर यामध्ये आपल्याला जो क्रम लावायचा आहे ते उत्तर ते दक्षिण म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे इथे मांडणी करायची आहे. तर त्यामध्ये पहिले येईल किहीम पुळण, जे की रायगड जिल्ह्यामध्ये आहे सर्वात उत्तरेकडे. त्यानंतर येईल श्रीवर्धन पुळण आणि जे की त्याच्या दक्षिणेकडेच आहे, किहीम पुळणच्या दक्षिणेकडे श्रीवर्धन पुळण. त्यानंतर वेलणेश्वर पुळण
जे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. आणि शेवटी अतिदक्षिणेकडील जिल्हा जो आहे तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा. अर्थात इथे तारकर्ली पुळण म्हणजेच आपला जो क्रम आहे 1, 3, 4, 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आम्ही हे भूगोल या विषयावरील 30 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. त्यामागचा आपण माहिती जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.